ते वाली बॅटिंग नाही केला तू. पवन भारती सामना करतो तो विनायक भारती. बघूया आता पहिला चेंडू हा एक ह्यांच्यात मुला पडला तिकडचा तर बादच आहे तिकडं कोपऱ्यात मार बोललो का पहिलं बोलत आउट होईल. अपील होतंय नाही 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 बोलला. फिक्स आहे फिक्स मॅच फिक्स आहे. आणि अडकलशी सोबत म्हणायला गेली विनायक भारतीची एक चौथी घेण्यात यशस्वी होते तो विनायक भारती आपला खाता उघडतो संघाचा खाता उघडतो संघाची संख्या पोहोचते 3 मध्ये पुढे चेंडू पवन भारती आता सायकलचा पहिला मटकार देऊन टाकायची. करते बघूया पुढे होय होय. पवनचा पुढे चेंडू प्रणवसाठी पुढे पुढे आणि बाद गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. प्रसून मटका करतो मेल्यानंतर स्टंप नाही त्यात किती वेळा पहिला जीवनदान घेत येते प्रणवला काही आता चूक गोलंदाजी करतो पवन भारती. बघूया पुढे चेंडू प्रणवसाठी बॉक्स आउट होतो तो प्रणव. पहिला धक्का बसतो तो गंगावलन संघाला. संघाची धावसंख्या 1 असताना बॅटरी घेऊन जा मंग्या गेला मंग्या. मंगिया कमॉन. ते ती पवन भारती संघाला. संघाची धावसंख्या 1 असताना पहिला धक्का बसतो गंगावलन संघाला. बघूया पुढे चेंडू मंगेश माझ्यासाठी आणि सुंदर असा खाता उघडतो आपलं खाता उघडतो. संघाची धावसंख्या पोहोचते 1-5. मग काय अरे अरे आपण पुचका होता तर बेकार मारतो पंचोकडे गाडीला धडायचा फलंदाज. पुढे चेंडू रॉस टेलर. पवनचा मंगेशसाठी पुन्हा एकदा चेंडू आणि कचाळ क्षेत्ररक्षण सागरवरतीकडून एका धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 6. झोपेत आहे पुढे चेंडू टॉप झोपेत आहे सुंदर असा चेंडू तेव्हा सुंदर क्षेत्ररक्षण आणि अरे दुसरा धक्का बसतो तो गांगेवाडी संघाला. संघाची धावसंख्या 6. तो मंगा धाव काय पाहिजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2-6. काय यार तुला आउट केला जा पुढे पुढे आउट जा. केला अरे जावा दुसरा- नाही गेला आता स्ट्राईकला आहे तो हर्षद बावकर. आता प्रसून मटकर पहिलं आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येतो आणि पहिला चेंडू धाव टाकतोय आणि तेवढं 1 धाव 2 धाव विनायक धावणार 2 धाव संख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 8. 2-8 पुढे चेंडू हर्षदसाठी प्रसूर्याचा मेला फिल्डिंग लावणार हर्षद सुंदर असा चेंडू चौकार. एक कसं टॅपला चौकारानं खाता उघडतोय. संघाची धावसंख्येत भर पडतोय. संघाची धावसंख्या होते 2-5-10. एवढा लांब आहे याच्यात तर टॅबला एकडून ठेवायचा 12. खरं म्हणजे पुन्हा एकदा असा खणखणीत चौकार. काहीशी आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. हर्षदच्या बॅटवर खणखणीत सलग 2 चौकार पाहायला मिळतात आपल्याला. संघाची धावसंख्या पोहोचते 16. बघूया आता पुढे चेंडू ए पाहुणं म्हणून बाउंड्री सोडला ना बघ पुन्हा एकदा तिसरा चौकार. हा शॉट या 3 चौकार संघाची धावसंख्या पोहोचते 30. बॉल भेटत नाही पकडा. आम्ही इकडे फिल्डिंग करतो. काय व्हिडिओ टाकणार होय सगळे टायमिंग चालू आहे ना. सुंदर असा चेंडू तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि विनायक भारती धाव बाद होतो. विनायक भारती तिसरा धक्का संघाला. जालिम बघत आउट झाला अरे संघाची धावसंख्या 20 असताना तिसरा धक्का बसतोय. जालिम बघत आउट झाला जे वाट लावलं सुरू झाला मग बॉल सुटला हे रिकनेक्टिंग आलं नाही होता झालं. बघूया पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि 1 धाव घेण्यात यशस्वी होतं. संघाची धावसंख्या 21. स्टेप आउट असे स्टेप आउट होतंय आणि संघाची धावसंख्या 20. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20. वैयक्तिक दुसरा संघाचा तिसरा षटक घेऊन येतो पवन भारती. बघूया आता पुढे चेंडू पवन याचा सुंदरसा चेंडू आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि साहिल बाद होतोय. चौथा धक्का बसतोय तो गंगो 11 संघाला. संघाची धावसंख्या 21 असताना जालिम बघत कुठे गेला तो आमच्या टीम मध्ये येऊ नको मग. पुढे चेंडू वर्षासाठी बरोबर आहे. सुंदर असा आताच बॉल आहे आणि तेव्हा सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक धाव मिळते ती हर्षदला. संघाची धावसंख्या पोहोचते ती
मी 22 विचार 4 करते बाद माझा 22 प्लेअर कुठं कुठं थ्रो करते बॅट सोडतच नाही तो हे झालं रे. पुढे चेंडू तिथं आता स्ट्रायकरचा विजय पुढं बस जरा इकडून नाही लावत. विजयचा चेंडू आणि एक धाव करते होतो विजय. संघाची धावसंख्या पोहोचली पुढं बस ना लांब. 23. पुढे चेंडू वर्षाचा पाऊल पुढे चेंडू वर्षासाठी सुंदर चौकार. अरे गांड आपले डाया बरोबर छप्पन वाढते. संघाची धावसंख्या पोहोचली 27. 4 बाद 27. अरे वा भाई बघ तू. अरे जालिम बघ. हर्षद काहीशी आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला हर्षद कडून. अजून पण त्या खेळायचं पुन्हा एकदा सुंदरसा खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या 31. अरे तो हाय तो बघ खिशात हात घालून आहे तर आम्ही काय करायचं दे दुसरा घे चल. मी इकडे कालोखात बॉल नाही थांबलोय मगाशी एक आणलाय कसं आणलं बॅटरीवर 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 31. हर्षद असा काहीसा आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. प्रवीण भटकर वैयक्तिक पहिल्या संघाचा शेवट षटक विजयासाठी. सुंदर असा चेंडू काय बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडूचा निर्धाव यानंतर होणारा सामना धुरंधर भागात वर्सेस नानू फायटर दोन्ही संघाचा आपण खेळला जाईल. विजय आपला खातं ओढतोय. संघाची धावसंख्या पोहोचली 32. आता मात्र हर्ष स्ट्राईक लाईन त्याची आक्रमक फलंदाजी करतो हर्षद. बॉलिंग पण बघ पहिली जालिम बघ. पुढे चेंडू पळण्याचा हर्षदसाठी आणि डाव्या चेंडूला चेंडू व्हायची पण करतात. अवांतर संगीत भरपडते. संघाची धावसंख्या पोहोचली 33. पुढे चेंडू पुन्हा एकदा सुंदरसा मारला फटकान चौकार. या चौकारावर संघाची धावसंख्या पोहोचली 37. हर्षद पुढे चेंडू सुंदरसा चेंडू 38 झाले रे. 38. संघाची धावसंख्या 38. सुंदर असा आणि एक धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचली सोडला तरी तुला 39. काय मारायचा बॉल हातात ठेवून दे. स्ट्राईकला तो प्रसूल. काय दिसत बॅट्समन. अरे हा आणि पहिला चेंडू सुंदर चेंडू बनावा लागेल. एखादं आपलं खातं करतो. तिथंच जा पुढे जा इकडेच जा सायचा पुढे चेंडू स्ट्राईकला तो पवन बघूया आपल्यासाठी संघासाठी किती पहिली बॅटिंग पहिली बॉलिंग बॉल. एकदा संघाची धावसंख्या 14. पशुचा आणि हा छक्का. संघाची धावसंख्या 14 असताना दुसरा असा धक्का बसतोय तो जय शिवराय संघाला. जीवन भारती बरोबर आहे. बघूया आपल्या संघासाठी किती धावून योगदान देतो पाहायला बसले होते पहिल्यांदा. मिळालं. पुढे चेंडू जीवनसाठी पहिला आणि एक धाव संघाची धावसंख्या 15. साईचा पुढे चेंडू जीवनसाठी वगैरे पुढे चेंडू जीवनसाठी सुंदर खणखणीचा बॅटिंग बॉलिंग चौकार. धावसंख्या 20. मग या साईडचा पुढे चेंडू जीवनसाठी पुन्हा एकदा चौकार अडकवलेला आहे. एकच धाव मिळते ती. संघाची धावसंख्या धर पडते. संघाची धावसंख्या 21. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21. पहिली बॅटिंग पहिली बॉलिंग चौकार. संघाची धावसंख्या 25. यानंतर होणार सामना धुरंधर भगत नानू फायटर.
जीवनाचा पुढे चेंडू जीवनसाठी सुंदर चेंडू चेंडू काय बॅटच्या टप्प्यात नाही. एक धावसंख्येसाठी डिक्लेरेशन बॉक्स चेंडू होतो. संघाची धावसंख्या होती ती 26. संघाची धावसंख्या 2-26. जीवनसाठी पुढे चेंडू सायाचा सुंदर असा पहिली बॅटिंग पहिली बॉलिंग गजा क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या 27. आता साईडला तो पाहून बघूया. सुंदर सा तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या 28. किती बॉलर किती पाहिजे सांगतो. आणि संघाची धावसंख्या पोहोचली 29. बॉल किती आणि संघाची धावसंख्या 30. आता 6 चेंडूंनी 10 धावांची गरज. काही 6. पहिली बॅटिंग पहिली बॉलिंग. दहा 6 चेंडू 10 धावांची गरज. आणि गोलंदाजीसाठी येतोय तो पहिली बॅटिंग पहिली बॉलिंग. दिसतंय ना. बघूया विनायक वरती पुढे सुंदर असा चेंडू 2 धावांकडे यशस्वी होतो पवन. संघाची धावसंख्या पोहोचते ती 32. बघूया आता 5 चेंडू. बॉल गेला असं एक रन संघाची धावसंख्या 34. अजनी विजयासाठी 6 धावांची गरज. 4 चेंडू 6 धावा. बघूया विनायक त्याचा पुढे चेंडू पवन साठी सुंदर असं क्षेत्ररक्षण. 3 चेंडूने 5 धावांची गरज. तीन चेंडू 5 धावा. विनायक त्याचा पुढे चेंडू सुंदर असा चेंडू एका धावेसाठी जातोय. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावा. बघूया आता विनायक भारती पहिली बॅटिंग पहिली बॉलिंग. काहीसा अटीतटीचा सामना. खणखणी चौकार. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. नेटच्या वरती होते. यानंतर होणारा सामना नानो 11 वर्सेस धुरंधर भगत.